खालच्या फोटोमध्ये लक्ष्मी पॅरेलल आहेत का? पॅरेलल जी एक दिसते होप 86 म्हणून एक फिल्म इंडस्ट्रीच्या मदतीसाठी एक कार्यक्रम केला होता. त्याच्यात 4 म्युझिक डायरेक्टर होते. लक्ष्मीकांत पेरेलाल, आर डी बर्मन, बप्पीदा आणि कल्याण जानजी. आणि तसाच कलकत्त्याला केला 2 लाख ऑडियन्स. त्याच्यात मला ह्यानी नेला होता पंचमदानी आणि त्याच्यात एकच गाणं गायलं होतं आणि अनाऊन्स काय केलं होतं मला पंचमदानी, अब ये जो लड़का आ रहा है मेरे बाप की आवाज में गाता है. आणि फक्त एक गाणं म्हटलं, हुन मेरे बंधू रे, त्यावेळेचं तो गाणं. म्हणजे एस.डी. बर्मन. एस.डी. बर्मनचा. हां, त्यांचा ते आवाज. ते बॅकस्टेजचा फोटो आहे तो. मला बाळासाहेबांचा पण दिसतोय फोटो. हा, ते माझ्या लग्नात आले होते ओ. सी प्रिन्सेसमध्ये. वा वा. मी फक्त त्यांना सांगितलं फोन करून, कधी आहे केव्हा आहे बस एवढंच सांग. आणि म्हणतो ना, म्हणजे एक वेगळंच प्रेम किंवा आशीर्वाद मला त्यांचा. भीती वाटायची बाळासाहेबांशी बोलताना? एक आदरयुक्त भीती, कारण आम्ही पण त्यांना भेटलोय, पण ती भीती असायची. नाही, तुम्हाला सांगतो, कारण त्यांनी माझ्याकडे जेव्हा जेव्हा हे केलं ना, ते जोक सांगायचे मला. म्हणजे बऱ्याच लोकांना माहिती आहे, एकतर ते एक्सटेम्पो हर हुनरी. आणि एकदा त्यांना फोन आला मातोश्रीवरून की साहेब अमितजी आमच्याकडे आलेत आणि तुमच्याशी बोलायचं. तर मी हां म्हटलं, द्या फोन. म्हटलं, हॅलो हॅलो कैसे हो, मैं ठीक हूँ, अब कब मिल रहे हैं वगैरह वगैरह. असं मैं साहब से मिलने आया था. म्हटलं, जी सर आप कुछ काम. काय रे फसलास ना, मी पण करू शकतो की नाही मिमिक्री तुझ्यासारखी. पण त्यांनी असं हुबेहूब आवाज काढलेला. हां. तर असे. आणि कधी फोन करायचे, सुदेश अमुक अमुक तारखेला काय करू. साहेब मी कलकत्त्याला आहे, पण मी सांग एक दिवस द्या मला, मी काहीतरी कर. नाही रे, आला असताच तर मला बरं वाटलं असतं, पण शो कॅन्सल करायचा नाही. आणि त्यांच्याकडे बरेच लोक यायचे दिल्लीवरून, नेपाळवरून, की आम्हाला सुदेश भोसलेचा शो करायचा आहे. माझ्यासमोर दम दिला आहे साहेबांनी, ये कॅमेरे के पीछे का लड़का है, इसको अगर पैसा नहीं दोगे तो मैं इसको भेजूंगा नहीं. सुदेश ह्यांचा शो करू नकोस. हे फार क्वचित आढळतं आपल्याला. तर काही लोक म्हणाले, सर इनका शो करेंगे, इनको छत्रपति का अवार्ड देंगे और हमारा नाम होगा. नाम करना है, किसी 5 स्टार के होटल पे जाके पत्थर मारो, कांच तोड़ो, तुम्हारा नाम हो जाएगा. इसको नहीं भेजूंगा मैं, सुदेश जायचं नाही. इतकी म्हणजे काळजी पण होती. मध्ये असाच फोन आला, सुदेश काय रे हल्ली तुला टी व्हीवर जास्त बघत नाही, काय चाललंय, काय कोणाला फोन करू का, दम देऊ का. म्हटलं, साहेब तुम्ही फोन केलात मिळालं मला सगळं. म्हणजे एक वेगळं. आणि पण एक आहे, मी ते म्हणतात ना, तो रिस्पेक्ट, ते डिस्टन्स, त्यांना माहिती होतं हा कधी कामासाठी माझ्याकडे आला नाही. त्यामुळे मला खूपच म्हणतात ना, मी म्हटलं ना, मी फार काहीतरी पुण्य केलं. हे जेवढे प्रत्येक आपापल्या क्षेत्रातले जे दिग्गज आहेत ना, त्यांच्याबरोबर म्हणजे खूप आशीर्वाद. आता कसे संबंध आहेत, म्हणजे राजसाहेब, उद्धव साहेब आता कशा पद्धतीने? मी कलाकार आहे ना. उद्धव साहेब आता आशाजी जेव्हा वारल्या त्यांच्या इकडे त्यांचं पार्थिव ठेवलं होतं ना. तर उद्धव साहेब, रश्मीजी, आनंद भोसले, अनुजा त्यांना भेटल्या आणि सगळं कॅमेरा सगळं होतं. आणि जाताना परत माझ्याकडे वळून हात मिळून आपण भेटूया बोलले. त्या गर्दीत गरज नव्हती त्यांना. किंवा मध्ये राजसाहेब, एका दादा कोंडकेंचं एक हे होतं चरित्राचं, एक पुस्तकाचं प्रकाशन होतं एका बुकचं. तेव्हा त्यांनी मला, राजसाहेब आणि मला बोललो होतं, कारण आमचं गर्व. तर मी पण काही किस्से सांगितले दादांचे. आणि राजसाहेब भाषणात म्हणाले, अरे भोसले गात होते ना चांगले, ह्याला परत गायची गरज काय. तर ते त्यांच्या त्या शैलीमध्ये का. आणि बाळासाहेबांचं वेगळं, मला ते भाषणामध्ये एकदम शेजारी बसवायचे. अच्छा. आणि त्यावेळेला ना जयललिताच्या घरी रेड पडली होती. 1000 त्याचे शूज किंवा कितीतरी 1000 साड्या. अरे काल ती कोण रे, ती सुदेश कोण रे. म्हटलं, जयललिता. हां, सगळे बसले आहेत, हजारो निकळ. आणि किती सुदेश किती साड्या सापडल्या रे. सगळे मोठे नेते, म्हणजे हा आहे कोण. तर एवढं आमचं
जवळचं हे आहे. बरोबर. मला अशा वेळी आता गेल्या पण त्या बऱ्याच ऍक्टिव्ह होत्या अगदी जाईपर्यंत. फार फार तर मला वाटतं 8-10 दिवस 15 दिवस त्या आजारी होत्या, पण त्याच्या आधी पण त्या कार्यक्रमांना जायच्या. त्या शेवटच्या काही दिवसांमध्ये त्यांच्याशी बोलणं झालंय, आणि कारण त्यांनी बऱ्याच लोकांना जिथे फोन केला ना, ते असं मला कळलं की त्या म्हणाल्या होत्या, आता काय, आता निवांत, आता जायचे क्षण आले, आमचे विसाव्याचे क्षण आले. तुमच्याशी बोलणं झालेलं असं नाही, एखादं? मी उलटं सांगेन. हां. 1-1.5-2 महिने अगोदर मी गेलो होतो त्यांच्याकडे. आणि मी जेव्हा पण जायचो ना, तर मी आता त्या परेलला, मी गोरेगावला, मी 5 वाजले की घड्याळ बघायचं, म्हटलं आई येतो, अरे बस रे, जाशील घरी. तुम्ही त्यांना आई म्हणायचं. तर त्या मला मुलगा म्हणायचे. ओ. म्हणजे त्यांनी मला अनाउन्स किती वेळा केलंय हो हो. की एक लड़का आ रहा है जो बहुत शरारती है, मैंने बोला इसको क्लासिकल सीख तो सिखा नहीं, इसकी नकल कर, उसकी नकल कर, अब बड़ा हो गया है, अमिताभ बच्चन के लिए गा रहा है, आ रहा है मेरा बेटा सुदेश, असं मला त्या स्टेजवर अनाऊन्स करायचे. तर मी गेलो की त्या, आणि मी ट्रॅफिकमध्ये येतो ना, तर अरे बस रे, 3-3, 4-4, 5-5 फक्त आई आणि मी. आणि लास्ट मी जेव्हा गेलो, मला गेल्या गेल्या काय म्हणतात, सुदेश 8 सप्टेंबर लिहून ठेव, माझ्या वाढदिवसाला आपल्याला कार्यक्रम करायचा आहे. कळलं तुम्हाला? आणि मी त्यांना, मी थोडा, बरेच म्युझिशियन जे काय त्यांनी प्रत्येकाला आपल्या मुलाप्रमाणे, जे कोणी घरी जायचे, मग किती मोठा मंत्री असो किंवा म्युझिशियन, खूप प्रेम दिलं. स्वतःच्या हाताने जेवण करून वाढायचे, त्यांना जेवण करून लोकांना जेवायला द्यायची फार आवड. तर कधी कधी मी म्हणायचो, आई आता बस करा ना तुम्ही, ट्रॅव्हलिंग वगैरे तुम्हाला जरा त्रास होतो आहे तुम्हाला गाताना, चुप, मला जर तू माझं गाणं बंद कर म्हटलंस आणि मला म्युझिशियनपासून दूर हो म्हटलंस ना, ही समोर खिडकी दिसते ना, ती उडी मारून जीव देईन. आणि मला सांगा, आता 92ला एक गायिका मला सांगते की येणाऱ्या वाढदिवसाला. आणि तेव्हा त्या ऑलरेडी आजारी होत्या. तर किती पॉझिटिव्ह हे एक्झॅक्टली. आणि निगेटिव्ह कधी विचार अख्खं नाही जग जाणतं की पर्सनल लेवलवर, लहान असताना, लग्न झाल्यानंतर, प्लेबॅक सिंगर झाल्यानंतर, कधी त्यांना पर्सनल लेवलवर आनंद मिळाला नाही. एक म्हणतात ना, ते आपल्या आधी आपले 2 मुलं जाणं आपल्या डोळ्यासमोर. तर बऱ्याच गोष्टी अशा होत्या ज्या माझ्याशी शेअर करायच्या. आणि त्यांना, आणि शेवटचं मला बोललं, सुदेश आता आज लोकांना बहुतेक वाटेल हा कॅमेऱ्यावर फेकतोय, मला सुदेश तू एकटाच आहेस रे, मला एवढा विश्वास आहे, मी रात्री 2ला जरी फोन केला तरी तू येशील माझ्यासाठी. खूप म्हणजे आणि एक गोष्ट सांगतो, आई का म्हणतो मी त्यांना, की मला त्यांनी SD बनवून ऐकलं, माझं अमिताभ बच्चन ऐकलं, आणि मग काही दिवसांनी एका स्टुडिओत भेट झाली. मी नमस्कार केला, म्हणजे सुदेश भोसले, अरे हां, त्या दिवशी तुमचा तो सचिनदांचा आवाज फार छान गायलात तुम्ही, मला परत ऐकवा. तर मी घाबरत आता आशाजींबरोबर फर्स्ट टाईम भेटतो आणि म्हणतं, ते गाणं आहे अमर प्रेममध्ये, झोली में बिठाई के कार लाये मोरे सजना के द्वार. सचिनदांचं बॅकग्राऊंड गाणं आहे अमर प्रेमचं. तर ते गायल्यानंतर बघितलं, ती आशाजी अशा बसल्या होत्या, आणि माझं गाणं संपलं, हातकडे ते अश्रू हातवलं. मला वाटलं समोर दादाच उभे आहेत, म्हणजे एवढ्यात आहे. आणि मग त्यांनी पंचमदाना ऐकवलं. पंचमदाना पण वाटलं की अरे ये तो पिताजी जैसा गा रहे. तो बोले मेरे पिताजी के जब दांत निकाले थे ना, तो एग्जैक्ट उनकी गाने में से एक सीटी निकलती थी, तो तुमने बहुत एग्जॅक्ट पकडी. तो वो म्हणजे ह्या त्यांच्यामुळे RD बनवून गेलं. आणि मेन काय झालं की ₹60 मिळायचे मला मेलोडी मेकरने. पण आशाजींबरोबर गायला लागल्यावर तो ते 6,000चे 6 लाख कधी झाले मला कळलं नाही.